वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेफ्री एप्स्टीन प्रकरणासह काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते। मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी भाजपचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केलेल्या बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केलाय। या घटनेच्या निषेधार्थ दसरा चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अमर साबळे यांच्या फोटोला कोल्हापुरी पायताने मारून निषेध नोंदवण्यात आला। केंद्र सरकारने उपस्थित प्रश्नांची स्पष्ट उत्तरे द्यावीत अशी मागणी करण्यात आली। तसेच या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभा करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी दिलाय। आज आम्ही कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी अमर साबळेच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहे। आमच्या पक्षाचे सर्व आमचे नेते बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी 2 मार्च रोजी मुंबई या ठिकाणी पंतप्रधानांच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभा केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये साहेबांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणेच्या विरोधात ह्या अमर साबळे नालायक माणसानं, जो दलाल आहे, जो भाडकाऊ आहे, ह्या माणसानं, जो भाजपचा भाडकाऊ मनुष्य आहे, ह्या माणसानं आमच्या नेत्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याबद्दल आम्ही कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। ह्या माणसाची लायकी नसताना आमच्या नेत्याच्या विरोधात बोललाय आणि म्हणून आम्ही संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये त्या माणसाचा आम्ही निषेध करीत आहोत। त्याच वतीनं आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज त्या माणसाचा निषेध करीत आहे आणि निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं जोडो मारो आंदोलन केलेलं आहे आणि ह्या आंदोलनामध्ये सर्व वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना सहभागी आहे आणि अशाच पद्धतीचं महाराष्ट्रभर आम्ही त्याच्या विरोधात मोठं आंदोलन उभा करणार आहे। यावेळी शहराध्यक्ष अमित नागटिळे, करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, युवा जिल्हा महासचिव डॉक्टर आकाश कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।